राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून आज महाविकास आघाडीचं आंदोलन। आदित्य ठाकरे मालवणला जाऊन आंदोलनात सहभागी होणार। मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शरद पवार पक्ष आक्रमक। आज भिगवण चौकात सुप्रिया सुळे करणार आंदोलन। खासदार नारायण राणे आज राजकोट किल्ल्यावर जाणार। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार। समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। तर यावर कुणीही राजकारण न करण्याचं फडणवीसांचं आवाहन। शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या अपमानाविरोधात राष्ट्रवादी मैदानात शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज घटनास्थळी जाणार। आपापल्या शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाराजांची जाहीर माफी मागा। जितेंद्र आव्हाड यांचं मवियाच्या कार्यकर्त्यांना आवाहन। आज छत्रपती संभाजी महाराज असते तर भ्रष्टाचारी लोकांचा उजवा हात आणि डावा पाय निकामी केला असता। पुतळा उभारताना कोणी पैसा खाल्ला असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे। अमोल मिटकरींची मागणी। मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य अत्यंत अशोभनीय। आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांना ठेकेदार आणि भ्रष्टाचार सोडून काही माहिती नाही, नाईक यांची टीका। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील छत्रपतींच्या पुतळ्याला ठाकरे गटाचा दुग्धाभिषेक। राज्य सरकारचा निषेध करून घोषणाबाजी। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवप्रेमी आणि मराठा बांधवांनी नोंदवला निषेध। लोणावळा शहर पोलीस स्टेशनला शिवभक्तांकडून निवेदन। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सांगलीत ठाकरे गटाची निदर्शनं। तोंडाला काळी पट्टी लावून सरकारच्या असंवेदनशील कारभाराविरोधात निषेध नोंदवला। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत सरकारच्या विरोधात आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काळे फुगे हवेत सोडून निषेध। धाराशिवमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धानं अभिषेक करून सिंधुदुर्गातील घटनेचा निषेध। घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सिंधुदुर्गात काल झालेल्या घटनेवर पालघरमध्ये ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेबाबत ठाकरे गटाचं कोल्हापुरात निषेध आंदोलन। राजमुद्रेला दुग्धाभिषेक करून केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। सिंधुदुर्गातील प्रकरणावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी। काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार। पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती। छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर काँग्रेसकडून वर्ध्यात निषेध व्यक्त। काँग्रेसकडून सरकार विरोधात घोषणाबाजी। सिंधुदुर्ग प्रकरणी चोपड्यात संध्याकाळी काँग्रेसकडून मूक आंदोलन। हातात फलक घेऊन निषेध व्यक्त। निवडणुकीची हंडी आम्हीच फोडणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटले। संस्कृती दहीहंडी पथकात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। जय श्रीकृष्णाला मानतात तेच 2024 विधानसभेची हंडी फोडणार। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दहीहंडी खालचा पाया किती मजबूत हवा ते शिकवते, मात्र पाय कसे खेचतात हे उद्धव ठाकरेंकडून राजकारणात शिकलो। भाजप नेते आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। लाडकी बहीण आली आहे, आता सुरक्षित बहीण पाहिजे। जे चुकीचं कृत्य करतील त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, ही आपण मागणी करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आज राज ठाकरे बदलापूर दौऱ्यावर। बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणी प्रत्येक शाळेतील पालक आणि बदलापूरकरांशी संवाद साधणार।
चंदगड विधानसभा मतदारसंघातून शिवाजी पाटलांची उमेदवारी जाहीर केली नाही। ते मागच्या निवडणुकीत पराभूत झाले होते। आता परत मेहनत करत असल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। आमचं जागा वाटप झालं नाही, जागा वाटप झाल्यानंतर उमेदवार कोण आहे ते कळेल। बारामती विधानसभेच्या जागेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। दर्यापूर विधानसभेची जागा शिवसेनेला जवळपास निश्चित असल्याचा शिंदे सेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा दावा। अभिजित अडसूळ इथून विधानसभा लढवण्याची शक्यता। धैर्यशील पाटील यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड। विधान भवनामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निवडणूक प्रमाणपत्र। कार्यकर्त्यांकडून धैर्यशील पाटील यांची पेणमध्ये जल्लोषात विजय मिरवणूक। शरद पवार पुण्यातील वसंतदादा साखर कारखान्याच्या बैठकीत उपस्थित। त्यानंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक। कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, हर्षवर्धन पाटील यांची माहिती। कोपरगावचे भाजप नेते विवेक कोल्हे आणि शरद पवारांचा एकाच गाडीतून प्रवास। विवेक कोल्हे नाराज असल्याची चर्चा। कोल्हे शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता। दहीहंडीनिमित्त भाषणात नवनीत राणा यांची आमदार बच्चू कडूंवर सडकून टीका। ढोंगी नाटकबाज सुपारी बहादर म्हणून बच्चू कडूंचा उल्लेख। बेईमानांना हकलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, नवनीत राणांचा हल्ला बोल। अमरावतीमध्ये बडनेरामध्ये संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांचा आमदार रवी राणांवर आरोप। आपल्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास रवी राणा जबाबदार राहतील, कदमांचं वक्तव्य। राज्यात ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार। जनतेत असुरक्षिततेचं वातावरण, हे गृहमंत्र्यांचं अपयश। एक्सवर पोस्ट करून सुप्रिया सुळेंची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। अंजली दमानी यांच्या नोटीसला दौरा संपल्यानंतर मुंबईत कायदेशीर उत्तर देणार। राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बॅनर्स। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख। इंदापूर रस्त्यावर लागलेल्या बॅनरची बारामतीभर चर्चा। सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातल्या गावांना दिली भेट। गावात लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, सुनेत्रा पवारांचं गावकऱ्यांना आश्वासन। भाजप आमदार संभाजी पाटील यांची जनसन्मान यात्रा लातूरच्या वलांडीत। भाजप नेत्या पंकजा मुंडे जनसन्मान पदयात्रेत सहभागी। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हे दाखल। पीडब्ल्यूडीच्या मालवण कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला। नेपाळमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातातील जखमींची फडणवीसांकडून विचारपूस। 7 पैकी 3 बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांची आता मौखिक सुनावणी। उच्च न्यायालयाचा केदार यांना दिलासा। सहकार खात्याला 2 सप्टेंबर रोजी मौखिक सुनावणी घेण्याचे आदेश। संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात मुस्लिम समाजाचा आक्रोश मोर्चा। रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। कोलकात्यातील डॉक्टर रेप मर्डर केस निषेध मोर्चात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज। अनेक विद्यार्थी जखमी। विद्यार्थ्यांवरील कारवाईविरोधात आज भाजपचा बंगाल बंद। बीडच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण। मानसिक त्रास, अत्याचार आणि जातीवाद करणाऱ्यांची तात्काळ प्रशासकीय बदली करण्याची विद्यार्थ्यांची मागणी।
राज्यभरात दहीहंडी निमित्त ठिकठिकाणी गोविंदांचा थरार. मुंबईत आतापर्यंत 65 गोविंदा जखमी. ठाणे जिल्ह्यात दहीहंडीला सलामी देताना 14 गोविंदा जखमी. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जखमी गोविंदांवर उपचार सुरू. गोंदिया जिल्ह्यात 1.5 दिवसाच्या श्रीकृष्णाला निरोप. जन्माष्टमीच्या दिवशी घराघरात मोठ्या उत्साहात श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना. दहीहंडी दिवशी श्रीकृष्ण मूर्तींचं विसर्जन. नाशिकच्या देवळालीत 15 वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची आत्महत्या. तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीनं संपवलं जीवन. जळगावमध्ये पांझरा नदीच्या पुरात अडकलेल्या दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश. गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांना पूर. जळगाव शहरात हॉटेलमध्ये जेवताना सराईत गुन्हेगाराचा बेकायदेशीर बंदुकीतून गोळीबार. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार. ट्रक चालकाचा स्टंट. इतर वाहकांच्या जीवाशी खेळ. एका प्रवाशानं व्हिडिओ चित्रित करून प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. घाटकोपरमधील वर्षानगरमध्ये महत्त्वाची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली. स्थानिकांनी मागितलेल्या मदतीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दहीहंडीच्या व्यस्ततेचं कारण. पेशवे घराण्याचे वंशज उदयसिंह पेशवे साहेब यांचं दुःखद निधन. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. नाशिकच्या तन्वी देवरेची जगातील सर्वात कठीण जलतरण स्पर्धा मानल्या जाणाऱ्या इंग्लिश चॅनल पार करण्याची कामगिरी. डोवर ते फ्रान्स अंतर 17 तास 42 मिनिटात केलं पूर्ण. गडचिरोली जिल्ह्यातील जांजावडी इथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मंथय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. 5 सप्टेंबरला रजत पदक आणि 50,000 रोख पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार. जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसानं शेतीचं नुकसान. शेतात पाणी साचून राहिल्यानं अनेक पिकं खराब. ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते म्हाडाच्या शुभंकर चिन्हाचं अनावरण करण्यात येणार. वेळेला घरांच्या किमतींसंदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता. नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकासह विदर्भातील अनेक रेल्वे स्थानकांना मिळणार नवं रूप. कलावंत फेमिदा हैदर यांच्या थ्रेड पेंटिंग आणि ग्लास मोजकेच्या माध्यमातून स्थानकांवर स्थानिक कला आणि हेरिटेजला देण्यात येणार स्थान. आसाराम बापू खोपोलीच्या माधवबागमध्ये उपचारासाठी दाखल. जोधपूरहून आसाराम खोपोलीत. राजस्थान उच्च न्यायालयानं उपचारांसाठी आसारामला मंजूर केला पॅरोल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री परिषदेची बैठक. सुषमा स्वराज भवन इथे दुपारी 4:30 वाजता बैठकीचं आयोजन. युक्रेन दौऱ्याच्या 4 दिवसांनंतर पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्याशी फोनवरून केली चर्चा. युक्रेन दौऱ्याची दिली माहिती. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन लवकरच करणार भाजपात प्रवेश. एक्सवर पोस्ट करून भाजपमध्ये प्रवेश का करणार याचं दिलं स्पष्टीकरण. मायावती यांची पुन्हा बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. लखनौ येथे पक्ष कार्यालयात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत झाला निर्णय. मायावती 21 वर्ष पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या आमदार के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. गेल्या 6 महिन्यांपासून त्या तुरुंगात आहेत.
जम्मू काश्मीर आणि हरियाणात विधानसभेसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. शहा, नड्डा, योगींसह गडकरी स्टार प्रचारक. पंतप्रधान मोदी 20हून अधिक सभा घेणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.